काय आजीबाई? काय नाही, बसलं बघले हा. तर गेल्यात बाळाला घेऊन. आज 3रा दिवस. आज मला वाटतं सुट्टी देते ना आम्हाला. आज मस्त बसले का? आणि बाळ पिट्टू बरं आहे. झोपेली पण आज झोपेली. बबलीकडे बरं झालं. बबलीकडे मला नाव असलं ते तर मी काय जाते. बबलीकडे झोपला का? तिला हसवते मी आणि तिचे टाके बघतो. मी काही पण असं करून टाकते की तिला हसावं लागतं, म्हणजे मला आठवण राहत नाही ना, आणि मग तिला हसावं लागतंय. ते दुखत आहे. काय करा आता मी बोलते बबलीकडे आहे का? मी बोलते की तू बबलीकडे झोपला का? चांगलं बबलीकडे नाही, इकडे कोमलकडे बोलायचं ना, तर बबलीकडे सवय लागली बोलायची. तर किट्टूने ना किती बोलला बाळ झालंय, मला सुट्ट्या मारायच्या. तर काल पण सुट्टी, आज पण सुट्टी. तो शाळेत आता जायचं, बालाला घेऊन जायचे. आजच्या हाताला धरून. आणि 3रा दिवस आहे. आमची बबली एकदम व्यवस्थित आहे, काही टेन्शन नाही. काल दुसऱ्या दिवशी चालायला लागली व्यवस्थित. ते आकडून जात नाही. तिला हे केअर म्हटलं व्यवस्थित आकडून जात ना. आता भात वगैरे नाही, फक्त तुम्ही पण कमेंट करून सांगा काय काय. नाही, भात नाही खायचं. नाही, पण ते पण सांगते ना काय काय द्यायचं खायला. असं जीवनची भाषा. हा, तुझी केस विसरून दे तिच्या. काल विचारले होते थोडेसे, नुसतं बांधलं होतं. 2 दिवस हा ना. मी काय म्हणतो, थोडा राऊंड मार. नाही ना, बसू दे आता. बस झाले 2. आता हाय उभी ना, थोडा राऊंड मार नाही आणि नंतर डोकं विचारलं. बस झाले 2 राऊंड. काय इतके असते? बरं बस मग. पोट खाली झाले आता. पप्पाने रवाची पीज आणली बनवून सकाळीच. मी काय रवाची पीज आणली मस्त. आता रोज रोज रवा नकोय. कंटाळा आला तिला. डाळ उपमा सुपाना मला थोड्या म्हणजे. हा, सुपाना थोड्या म्हणजे. डॉक्टरांची काय द्यायचं नाही विचारलं मी कालच. सुद्धा बोलले डॉक्टर. हळू सोड. 5वीच्या दिवशी डायरेक्ट केस. हा, 2 काढायचं चांगलं. नाही बाई, धुवायची. मला वाटलं बाळच रडते. सगळे बाळच बाळ म्हटलं. बाळाचं बाळ. हॉस्पिटलला बाळाचं घेऊन गेले हॉस्पिटलला. हा ना. थोडं बाळानं ना हेच नव्हतं केलं. पिडियाट्रिशियन कडे घेऊन गेले. काल वॅक्सिन वगैरे थोडा हलका ताप होता. किट्टू असताना त्याच्यावर गेला असता. सोडतच नाही तो झोपेल म्हणून परत तो हात लावून देत नाही. कोणालाच हात लावून देत नाही. उड्या मारतो मग. मला बोलला बरोबर. मला बोलतो आई थांबतो तुझं बाळाजवळ. मी शहाणा झाला. परवा दिवशी बोलत होता आई घरी आणि आता म्हटलं बाळाजवळ थांबलंय. थांब म्हणे बाळाजवळ. मी आत्याजवळ आहे, झोपलोय मी चांगला. झोपलोय मी आत्याजवळ चांगला. बरोबर राहते आता. बरोबर राहते. तुला तकलीफ नको. असा हुशार आहे माझं बाळ. आता झोपलाय का? आता झोपलेला आहे तो. बरं झालं. लय गरम झालं. पंखा लाव. नाही, 3 दिवस झाले मी एसी लावून देत नाही. माहितीये का? बाळासाठी ना. बाळासाठी. हा, त्याला थंडी लागते. हिला एवढं गरम होतं दवाबाळ्यानं म्हटलं राहून दे तसंच. काय नाही. आता घरी गेलो का मग टेन्शन नाही राहणार आम्हाला. म्हणजे कसं आहे, झोपू घातलं का दोघांना पण ताप राहणार नाही, बाळाला नाहीला. इथं कसं हॉस्पिटलमध्ये थोडंसं कोणी भेटायला पण येत. आणि आज येणार आहे लोक. कोण? आज काय येतील ना. काय सांगा लागतं मग बाळाला पाहिलं तर सगळ्यांना आवडतं. सगळ्याला आवडतं ना, मग त्यांना बरं वाटतंय ना. सगळ्यांना येऊशी त्यांना पण वड लागते यायची. असं नाही आता त्यांना किती बघू वाटतंय आपले सगळं काही. मग तसं इथल्या जवळच्याला पण हे वाटतंय. आणि बाळाला 2-2 डोस दिलेत म्हणून बाळ थोडंसं किरकिर करतंय. रात्री एवढं नाही केलं, पण झोपलं व्यवस्थित. एवढे हे नाही. बोलत होता तू? माझी आई माझ्या आईकडे नको बसू तू. हा, असं बोलत होता माहिती का? बाळाला घेतलं मी आणि आला तो आता झोपेतून उठून घरून. काय बोलतोय म्हणते, बाळा तू खाली उतर, माझी आई, माझ्या आईची मांडे. असं नाही बाळा, बाळाची पण आई आहे मी. दादा तुझीच आहे बाळाची पण आहे बाळा.
नाही अरे बापरे हा हा फेकायचं नाही. चल काय करते आतू बघते. चल आपण घरी जाऊ. हा दादा हा हा घरी जाऊ. नाही मग मी जाऊन येते बाळा. मी आंघोळ करते रे जाऊन. तुला यायचं हा चला मग. चल माझ्या बाळा चला चला उठा. हा उठा 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 उठा. का तुम्ही थांबतात बाळा जाऊन. हा मग तुम्ही थांबा ना. कोमलला घरी घेते. कारण की आता कोमल तुम्ही बोलतात मी थांबतो इथं. तुम्ही करताल का ते. मला आंघोळ करेपर्यंत ना घरी. इथं बाथरूम आहे पण मला नाही करता येत बरोबर आंघोळ. म्हणजे मग नाही थोडंसं तर जाऊ दे 1 तासासाठी तरी. 3 दिवसापासून इथेच आहे ना. मला सोडा चला मी अर्ध्या तासासाठी आंघोळीला येते. हा तेच ना. हा आता कोमलची बारी आहे. तू आता सांभाळ. हा बोले दोघी जणी थांबा मस्त. हा मी 1 तासाकरताच चालली गे. हा लगेच येते. हा 1 तास मोजू नको एवढा काय हे नाही. हा थांबा. हा ना 1 तास मला आंघोळीलाच लागेल. चला सगळे भेटायला आले आणि आता मी निघते बाळाला. चला आता आपण चला गाडीत जातो आम्ही. बाळ झोपले का. झोपले बाळ. येते 1 तास माझा मोजू नका बरं बाई. इकडूनच झोपते घेते. हा चला बाळाला. बाळाची आजी आली भेटायला. बाबा आलेत. हा हा किट्टू सारखे हा सोडून टाकते. हा सोडून टाकते आणि एकदम सेम किट्टू सारखे काहीच नाही. हा काही रात्रभर असा थोडा पण त्रास नाही. दूध पाजायला फक्त उठवायचं. हा चला मामाला बाय बाय. थांबू मी. बापरे तू थांब ना मामा जवळ. हा मामाने बाळाला घेतलं तर मला म्हणतोय मामा मला उचलून घ्या. मला सोडच ना मामा मला उचलून घ्या. हा मला उचलून घ्या. हा बाळाला थोडस उचलून घेतलं तर. हा बडे मामासारखी. कोणासारखी ताकद आहे. बॉडी नंतर आहे आता ताकद आहे. बरं बरं बरं. हा चला 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 घरी. हा पप्पी द्या मामाला. आले बाबले. आणि बाळाला बाळाला हा बाळाला नाही. चला बाळाला जा भेटून. हा जा जा बाळाची पप्पा घेऊन ये. चल हा चल रमाई चला सगळ्याजणी थांबा. बाय. तू तर आत्याच झोपतो सर्वजण. आज कसं काय चालणार रे. जाय आत्याला पप्पा देऊन. आत्याला पप्पा दे. आतूला पप्पा देऊन ये आत्याला. हा बाबू पहिला आतूकडे गेलाय. अरे आत्या तिला 3 दिवसापासून जपती. जाय आत्या आत्याकडे आत्याकडे. मी हे होते ग बाई. तिला बबली म्हणते तिला हे बोलते. हा त्याच्यामुळे होत. चला तुझी चप्पल माहित आहे आता. तू चप्पल घाल अशी फिरू नको. बापरे लयच हुशार आहे ते बाळ. चप्पल घाल. हा मग अशी फिरत होता. हळूहळू फिर. झाला घरी नाही बाबा थांबू दे बाळाजवळ. आज उद्या जायचंय आपल्याला. चला चला तर आता मी आंघोळीला जाते. रात्र झाली 8 वाजले. गेली नाही सकाळपासून कारण की रात्री बाळाची नाही माझी तुझी आई. अरे बापरे. अरे दादा बाळाची पण आहे आणि बाळा तुझी पण आहे. किट्टूला असं हे होतंय ना. नाही बरं बरं चालेल. सगळ्यांनी घेतलं तर चालतंय पण मी मांडीवर घेतलं की लगेच येतोय आई मला घे. हा आई मला घे. कसं बाळा लगेच. कोणाचं बाई माझं बाळ. हा कोणाची आई फक्त बाळाची. तुझीच आहे. बाळाची पण आहे दादा. अरे दादा आहे ना रे. असं करू नाही ना बाळा रे. बरं मग बाळाची आई कोण बनेल. मीची आई ना शक्की बाळाची. तुझी जशी आई तशी. चला पुढून. हा हा हो हो दादा. हो दादा. हा मग तुला बाळ
तुला बाळ काय बोलतोय मग किट्टू दादा तुला बाळ काय बोलतोय तुला काय बोलतोय बाळ किट्टू दादा दादा 4 वेळेस झालंय चक्रा मारून तुला बोलतोय किट्टू दादा बापरे आणि दादा तू रात्रीचा आत्याजवळ रडत नाही ना नाही रडत ना आत्या बिचारी 3 दिवसापासून त्याला घेऊन झोपते आणि त्याला नुसतं दिवसभर बघत राहते रात्रभर पडेल कारण की याला ना झोपीत सगळीकडे फिरायची सवय ती बोलली बाई मी झोपतच नाही सारखे बघत राहते पडेल का काय नाही पडत तो नाही पडत हा पडाला कसा आता पडाला नाही पडत दादा चल दादा आता आपण जाऊ घरी हा घरी जाऊ आता डाळ भात बनवून आणू आत्या 3 दिवसापासून बनवती बिचारी पाहिजे कोमल आत्याच जेवण बनवती बाबा सगळ्यांचं आता आपण बनवू जाऊन हा नाही का बरं बाबा बनवीन बाबा बनवीन मला म्हणतो तू नको बनव तू आराम कर काय करू बाळा मी काय करू झोपू थोडी रात्रभर झोप नाही मला हा रात्रीच जागते बाळासाठी मला म्हणतो बाबा बनवीन तू आराम कर हा मी झोपू का दादा बरं बरं कोणाला घेऊन झोपू तुला तुकडं नाही तुकडं नको जाऊ बाबा आजच्या दिवस दवाखान्यात जायचंय बाळा जाऊ दे आजच्या दिवस दवाखान्यात आजच्या दिवस जाऊ दे दादा असं करू नको मग तुझीच आई मी मग तुझ्याचकडे आपण सगळेजण बाळ आपण सगळे एकत्रच राहू हा दादा हा सगळे अरे असं नाही बोलायचं दादा असं बोलायचं नाही दादा चुकीच आहे अरे असं बोलायचं माझी आई आणि नंतर बाळाची पण आई आहे असं बोलायचं तू असं नाही करायचं दादा हा तर चला आता आम्ही जातो घरी जेवण वगैरे बनवतो पप्पा मी जाऊन पटकन पप्पा नाही पप्पा बाबा रे बाबा नाही मी बनवू बरं मी बनवते मला बोलतोय तू बनव आई आता लोक हे करतोय पप्पाची बाबाची लय हाल झाले बाबा पण कुठे 2 बाबा बोलला बाबा आरशात डॉग तर चला आता आम्ही घरी झाला आता दुसरा दिवस आहे काही टेन्शन नाही उद्याला सुट्टी भेटणार आहे आपल्याला तुला सुट्टी आणि बाळाचे 2-3 दिवस झाले शाळा नाहीये कारण 2 दिवसापासून बाळा सुट्टी मारते माझी आईच तयारी करल आणि मग मी जाईल शाळेत असा बोलतो काय बोलतो सांग त्यांना काय बोलतो तोंडात बाळ घालते का आपल्या तोंडात हात तू बाळाला कसा बोलला तू आत्याला कसा चालत होता आत्या तू हळूहळू चाल मी तुला हाताला धरून चालवतो असं बोलत होता ना दादा 7-8 वाजलेत जाते एका जागेवर 7-8 वाजले दादा रे हा काय खायचं होतं तुम्हाला टॉफी बरं चला पुढे घेते मी चला तर आता आम्ही हा ब्लॉग इथं चेंज करू लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि खूप खूप प्रेम द्या खरं तर मम्मीला एवढं प्रेम द्या म्हणा आणि मम्मीचे सबस्क्राईब वाढवा